पहिली ओळ अशी आहे, किती दिसांनी आज असा का स्वप्नात सांग येशी. किती दिसांनी आज असा का स्वप्नात सांग येशी. किती दिसांनी आज असा का स्वप्नात सांग येशी. हो स्वप्नात सांग येशी. वा वा. उन्हाळ वाऱ्याची झोप चांदण्याची घेऊन तू जाशी. उन्हाळ वाऱ्याची झोप चांदण्याची घेऊन तू जाशी. उन्हाळ वाऱ्याची झोप चांदण्याची. उन्हाळ वाऱ्याची झोप चांदण्याची घेऊन तू जाशी. वा वा. किती दिसांनी आज असा का स्वप्नात सांग येशी. वा वा मस्त. नमस्कार. या गाण्याविषयी किंवा या कवितेविषयी एक खूप जुनी आठवण सांगावीशी वाटते. मी मालवणला 73 किंवा 74च्या दरम्याने सखा पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात होतो आणि त्यावेळी प्रत्येक वर्षी सावंतवाडीला एक श्रीराम वाचनालय आहे. तिथे कविवर्य वसंत सावंत कोजागिरीच्या रात्री कवी संमेलन आयोजित करायचे. कॉलेजचे प्राचार्य जावडेकर यांनी कवी म्हणून माझी निवड केली आणि मला त्या काव्य संमेलनात सहभागी होण्याचा आनंद मिळाला. मी ज्यावेळी सावंतवाडीला कोजागिरीच्या रात्री श्रीराम वाचनालयाच्या कवी संमेलनात ती कविता वाचली, त्यावेळी त्या कवी संमेलनात मराठीतील श्रेष्ठ कवी विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट हे प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते आणि त्यांच्याच अध्यक्षतेखाली हे कवी संमेलन होत होतं. वसंत सावंत यांनी मला कविता वाचायला सांगितलं आणि मी कविता वाचली. त्यावेळी मी मुक्तछंदात कविता कमी लिहित होतो आणि छंदात कविता लिहित होतो. साधारणतः 72, 73 किंवा 73, 74चा तो कालावधी होता आणि कॉलेजच्या दिवसामध्ये जो एक रोमॅन्टिक असा एक मूड असतो तो या कवितेत मी पकडलेला होता. ही कविता वाचली आणि पणजीवरून त्यावेळी आकाशवाणी केंद्राचं एक युनिट त्या कवी संमेलनांचं वृत्तांत रेकॉर्डिंग करण्यासाठी आलं होतं. त्यांनी ती कविता रेकॉर्ड केली. मला वाटतं मराठीतील एक कवी नरेंद्र बोडके त्यावेळी पणजी आकाशवाणी केंद्रात काम करत होते. त्यांनी अनाउन्समेंट केली, आम्ही काही दिवसानंतर या काव्य संमेलनाचा वृत्तांत आकाशवाणीवरून प्रसारित करणार आहोत. काही दिवसानंतर कॉलेजच्या नोटीस बोर्डवर लागलं की सावंतवाडीला झालेल्या कोजागिरीच्या रात्रीच्या कवी संमेलनाचा आकाशवाणी वृत्तांत पणजी आकाशवाणी केंद्रावरून संध्याकाळी अमुक अमुक वाजता प्रसारित होणार आहे. माझा आवाज पहिल्या प्रथम त्या कवी संमेलनात वाचलेल्या कवितेचा पणजी आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होताना माझ्या कानाने ऐकला आणि मला असं वाटलं की आपण नोकरी करायची तर आकाशवाणीतच करायची. म्हणजे आकाशवाणीची जे माझं नातं जोडलं ते माझ्या या कवितेच्या अनुषंगाने. मुंबईला आलो, वेगवेगळ्या नोकऱ्या करत होतो, पत्रकारितेत होतो आणि स्टाफ सिलेक्शनची जाहिरात आली आणि मी अभ्यास करून उत्तीर्ण झालो आणि मुंबईच्या आकाशवाणी केंद्रात मी रुजू झालो. मला आठवतंय जवळजवळ आज 50 वर्षाचा पिरियड किंवा कालावधी निघून गेला. त्यावेळी लिहिलेली ही कविता माझ्याजवळ तशीच पडून होती. पण अलीकडेच ज्यावेळी स्पर्शाची 3री आवृत्ती काढायचं ठरलं त्यावेळी ही कविता मी अभिजित राणेंच्या जवळ दिली होती. त्यांनी त्या कवितेला चाल दिली. असं म्हणतात ना
प्रत्येकाचं एक नशीब असतं, प्रत्येक माणसाचं एक नशीब असतं, तसं प्रत्येक कलाकृतीचं सुद्धा एक नशीब असतं. आज 50 वर्ष केवळ कागदाच्या तुकड्यावर पडलेली ही कविता, त्याला एक उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक आणि तेवढाच सुरेल आवाज लाभला आणि तुमच्या समोर आली. ती कविता अशी आहे, ती किती दिसानी आज अशी का स्वप्नात सांगयशी, उन्हाळ वाऱ्याची झोप चांदण्याची घेऊन तू जाशी. परंतु कंपोज करताना संगीत दिग्दर्शक अभिजित राणे यांना असं वाटलं की ती कविता जर फिमेल व्हॉइसमध्ये केली तर ती अधिक चांगली होईल. म्हणून मग त्यात बदल केला आणि ती कविता अशी झाली. किती दिसानी आज असा का स्वप्नात सांगयशी, उन्हाळ वाऱ्याची झोप चांदण्याची घेऊन तू जाशी. डोळ्यात तुझ्या गीत वाचते मनातील सारे, डोळ्यात तुझ्या गीत वाचते मनातील सारे, मौन होऊनी जे सारखे ओठावर तुझ्या थरारे. मौनच जाते सांगून सारे, मौनच जाते सांगून सारे, भिडता नजर नजरेशी. किती दिसानी आज असा का स्वप्नात सांगयशी, उन्हाळ वाऱ्याची झोप चांदण्याची घेऊन तू जाशी. भिजवित निळाईत आभाळाच्या तृणपात्याचा रंग हिरवा, झुलवित नेशी फुलण्यासाठी, झुलवित नेशी फुलण्यासाठी, अनोळखीपण अपुल्याच गावा. जाणून आहे फुलण्यासाठी झुलविण्याची रीत तुझीही अशी. किती दिसानी आज असा का स्वप्नात सांगयशी, उन्हाळ वाऱ्याची झोप चांदण्याची घेऊन तू जाशी. सदा फुली परी सदाच असा आहेस ना तू येणार, विसरून सगळे जाता जाता असाच अन हसणार. विसरून सगळे जाता जाता असाच अन हसणार. घेऊन जा मग झोपई माझी, घेऊन जा मग झोपई माझी, जर स्वप्न असे मज तू देशी. किती दिसानी आज असा का स्वप्नात सांगयशी, उन्हाळ वाऱ्याची झोप चांदण्याची घेऊन तू जाशी. किती दिसानी आज असा का स्वप्नात सांगयशी, ओ स्वप्नात सांगयशी. तर लवकरच या गाण्याचा व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरून प्रसारित होणार आहे. आपल्याला तो निश्चितच आवडेल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपला अभिप्राय यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. आम्ही आपल्या अभिप्रायाची आतुरतेने वाट पाहत आहोत. धन्यवाद.